आज राहिलेलं पुन्हा काम सुरू केलं. त्याच्यासाठी दया, अजून एक माझा छोटा मित्र, हे सगळेजण आले आणि काम सुरू केलं. काम म्हणजे सहज नाही, कष्टाचं काम आहे. दाखवायचे प्रयत्न करू. पूर्वी कसं होतं, नंतर कसं झालं. काम असं वाटतंय की हे सहज होत असलं, असं नाही. आता वाकून काम करण्यामध्ये पायात, हातात पूर्ण काटे घुसले. तर आईचं एवढं झालं होतं की त्याच्यामध्ये साप वगैरे असू शकतं. तेवढं सावधपणे काम बी केलं. पण समाधान भेटतंय. आपण निसर्गासाठी काहीतरी करायला लागलो. आता हे जे झाडं आहेत, हे रोडच्या साईडला नगरपालिकेच्या अंडर आपण लावलेले झाडं आहेत. हे उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावले होते. आता बरेच मोठे झाले तर, पण त्याला एवढा वेळ का आला होता. गवताचा ऑदर छोटे छोटे जे ह्या झाडांसाठी हानिकारक आहेत. झाडं असे पूर्णच्या 4 कोसामध्ये ती जाळी देखील दिसना गेली की आहे का नाही. काढल्यानंतर पूर्ण मोकळं झालं. सहज नाही, 2-3 घंटे लागले. आज ऊन होतं, त्यामुळे टोपी घातली होती. समाधान भेटलं. आपण चांगलं काहीतरी काम करायला लागलो. मन सांगतंय ना की आपण चांगलं करायचं. भले कोणीही आपल्याला नावं ठेवले, काय ठेवले, ते हरकत नाही. आपण जर चांगलं काम करत नसतो तर आपल्यासोबत माणसं जुटत गेली नसते. कुणीही तर रोजानं काम करीत नाही. लोक आता रोजानं कामाला भेटणं गेले तर, पण हे काम करायचं म्हणलं की उत्साहानं एक हात कुणाचाही पुढे चालले असते. कुणी काम करायला बघितलं की लगेच कुणी ना कुणी पाऊल पुढे टाकते. लगेच एक दुसरा मित्र आला बारका, त्याने हे काम करू लागायला लागला. बरं वाटतंय. चांगलं काम केल्यानंतर कुणी साथ देतंय. पुन्हा घायाळसर पण आली. घायाळसर नाही करू लागलं. बरं आहे, असंच सगळेजण मदत करा. आपण निसर्गासाठी, प्राणी पक्ष्यासाठी, माणसासाठी काहीतरी करायचे प्रयत्न करूया. आज काम केलं. पोलीस स्टेशनला गेलो. नुसतं अंग ठसठस करू लागलं. कंबर बी दुखायली, पायात हातात काटा घुसले होते. चला म्हणलं काळांतरानं ह्या जखमा निघून जात्याला. पण ही जी आपण काम आज निसर्गासाठी करायला लागलो, ते खरंच एक पुन्हा एक आदर्श किंवा आठवणीमधलं राहायचं का आहे. उद्याचा काळ खरंच गोल्डन असणार आहे, खरंच सुंदर असणार आहे. कारण की ह्याच्यावर प्राणी असते ना, पक्षी असते ना, लेकरं खेळत असतील. काय भारी वाटते ना. खरंच हे झाडं मोठं झालं तर खरंच सुंदर होणार आहे. चला आयुष्यामध्ये काहीतरी समाधानाचं. ओके, धन्यवाद.